रोहा शहरात उत्पादन शुल्क खात्याच्या कारवाईत जमा केलेली 4 चाकी वाहने काल रात्रीच्या वेळी एका अज्ञात इसमाने जेसीबीद्वारे रस्त्यावरून विरुद्ध बाजूला ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली। रस्त्यावर उभी असलेली ही 4 चाकी वाहनं जेसीबीद्वारे कुणी ढकलला याचा शोध संबंधित विभाग घेत असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे। रोहे शहरात मध्यवर्ती असलेला रायकर पार्क या ठिकाणी उत्पादन शुल्क दारूबंदी विभागाचे कार्यालय आहे। या विभागाने दारूच्या गुन्ह्यातील वापरलेल्या सुस्थितीत असलेली 4 चाकी वाहने जप्त केली आहेत। सदर वाहनं कार्यालयाच्या शेजारी रस्त्याच्या कडेला उभी करण्यात आली होती। मात्र काल रात्री कोणीतरी अज्ञात इसमाने जेसीबी लावून ही वाहनं रस्त्यावरून ढकलून देण्यात आल्याची माहिती समजत आहे। या वाहनांपैकी मारुती वॅगनआर MH1AL 6379, मारुती वॅगनआर MH6AN 8805, MH2BG 4373 आणि एक मारुती 800 अशी वाहनांचे नंबर आहेत। सदर वाहनं या रस्त्याच्या कडेला लावण्यात आली होती। त्या वाहनांची या रोडवर रहदारी नसल्याने तशी अडचणही नव्हती। जर का कोणाला अडचण असती तर त्यांनी संबंधित त्यांना कळवलं गेलं पाहिजे होतं। नगरपालिकेने सुद्धा संबंधित विभागाला वाहने हलवा असे कधी कळवले नाही। असे असतानाही अचानक ही वाहनं अक्षरशः जेसीबीद्वारे ढकलण्यामागचं कारण तरी काय असा प्रश्न येथील अधिकाऱ्यांना पडला आहे। सदर वाहनं या दारूच्या गुन्ह्यात वापरले आहेत। 5-6 महिन्यांपूर्वीच ही वाहनं या ठिकाणी उभी केली होती। मात्र काल अचानक हा प्रकार केल्यामुळे वाहनांचं खूप नुकसान झालं आहे। त्यामुळे उद्या न्यायालयाच्या आदेशाने वाहने जर का सोडवली गेली तर वाहनांचे झालेले नुकसान भरपाई कोण देणार असाही प्रश्न संबंधित विभागाला पडला आहे। सदर वाहने ही रोह्यातीलच एका तरुण राजकारणी व्यक्तीने ढकलून दिल्याची रोहे शहरात चांगलीच चर्चा आहे। या व्यक्तीला आपण एका शासकीय खात्याच्या ताब्यात असलेल्या गाड्या ढकलून देत आहोत याचं काहीच कसं समजलं नाही असाही प्रश्न समोर येत आहे। सरकार नियम कायदा व गृहस्थाला माहीत आहे की नाही की आमचं कोण वाकडं करणार नाही। सत्तेची नशा, हुकुमशाही, भाईगिरीचं बळ असाच प्रकार असल्याचं निदर्शनास येत आहे। दारू उत्पादन शुल्क विभागाने यातील आरोपीचा शोध घ्यावा अशी मागणी नागरिक वर्गातून होत आहे। रस्त्यावरील कारवाई दरम्यान उभ्या वाहनांना जेसीबीद्वारे रस्त्यावरून कोणी ढकलला याचा शोध घेऊन कारवाई मात्र करणार असल्याचं उत्पादन शुल्क सहाय्यक दुय्यम निरीक्षक महाड विभाग रोहा कार्यालयाच्या अपर्णा पोकळे यांनी सांगितलं। BBL मराठी न्यूजसाठी शशिकांत मोरे, रोहा, रायगड। आपण पाहत आहात भास्कर पब्लिकेशन प्रस्तुत BBL मराठी, बातमी निपक्ष, सदैव दक्ष।